नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा विस्तार सुरू असताना दुसरीकडे अत्याधुनिक उपकरणांचीही भर घातली जाते। याच अनुषंगानं मेडिकलला लवकरच 2 नवीन सर्जरी रोबोट मिळणार आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर रुग्णालय प्रशासन लवकरच या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहेत। खरं तर मी कधीच बोलतो ते केल्याशिवाय मी डॉक्टर गिरी जेव्हा आले माझ्याकडे, डॉक्टर प्रमोद गिरी, त्यांनी सांगितलं मला रोबोट पाहिजे सुपर स्पेशालिटीला, एकदम पीकवर हॉस्पिटल आहे आणि अशा वेळी रोबोट मिळालं तर आम्हाला खूप फायदा होईल। मी पालकमंत्री होतो तेव्हा मला वाटलं की रोबोट वगैरे काही काम करेल का, किंवा तेव्हा 2014-15ला 16ला असं काही वाटलं नाही की रोबोटची एवढी आवश्यकता वगैरे आहे। पण आम्ही धाडसी निर्णय घेतला तेव्हा मी 2016ला जवळपास तेव्हा 16-17 25 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली। तेव्हा तो निर्णय घेतला, पण अनेक अडचणी आल्या। मला वाईटही वाटतं की 2016-17ला घेतलेला निर्णय मग त्यामध्ये अनेक अडचणी आल्या। अडचणी सर्वांना माहिती आहे काय आल्या, पण शेवटी उच्च न्यायालयाने यामध्ये दखल घेतली आणि या ठिकाणी रोबोट मिळाला। आता डॉक्टर गजबे साहेब, एका रोबोटने काही होणार नाही, सुपर स्पेशालिटी जेवढा लोड आहे, मेडिकल या ठिकाणी ऑपरेशनचा खूप लोड आहे। आता आपण बघितलं की माननीय मुख्यमंत्री यांनी मुंबईवरनं आपण या ठिकाणी त्या ठिकाणी स्पेशालिस्ट डॉक्टरनी नागपूरमध्ये सर्जरी, नागपूरची सर्जरी मुंबईत आता टेलिस्कोपिकमध्ये कुठेही काही करता येतं। त्यामुळे मला असं वाटतं की अजून आपल्याला काही रोबोट घेण्याची गरज आहे, अजून आधुनिक तंत्रज्ञान डेव्हलप करण्याची गरज आहे, अजून आपल्या मेडिकलला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणण्याची गरज आहे। इथून शिकलेला विद्यार्थी जगातलं कुठलंही रोबोट चालवता आलं पाहिजे, ही तंत्रज्ञान घेण्याची गरज आहे। आणि म्हणून या ठिकाणी अजून आपल्याला 2 रोबोट लागतील। डॉक्टर गजबेजी, तुम्ही प्रस्ताव द्या, अजून 2 रोबोट यावर्षी एक पुढच्या वर्षी येईल। छोटासा ठरवलं लागतं यावर्षी आणि पुढच्या वर्षी, त्यामुळं यावर्षी एक रोबोट आपण घेऊ, पुढच्या वर्षी एक रोबोट घेऊ। थोडा डॉक्टर साहेब माझी विनंती एवढीच आहे की शेवटी उच्च न्यायालयात जावं लागलं, अशी परिस्थिती नका येऊ।